नमस्कार. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं गायत्री लक्ष्मीपूजन करत असते, मात्र सर्वजण शांतच असतात. आता गायत्रीचं लक्ष्मीपूजन पूर्ण झाल्यानंतर तात्यासाहेब गायत्रीला लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करायला सांगतात. आता तात्यासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गायत्री लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करते. तर त्यानंतर सर्व प्रभू एकत्र मिळून आता लक्ष्मी मातेची आरती करायला घेतात. आता लक्ष्मी मातेची आरती करून झाल्यानंतर बंटी लक्ष्मी मातेला प्रार्थना करत म्हणतो, लक्ष्मी माते, हे देवा, मला चांगली बुद्धी दे, मला चांगला अभ्यास करण्याची शक्ती दे. तर आता सर्वजण बंटीवर हसू लागतात. तर त्यानंतर गायत्री लक्ष्मीपूजन पूर्ण झाल्यानंतर तेजस आणि मानसीच्या समोर जाऊन उभी राहते. तर आता तेजस नाटक करत म्हणू लागतो, भूताखेताची, आल्या गेल्याची, कैदाशिनीची, कुणाची नजर नको लागायला, असं म्हणत मानसीच्या डोळ्यातील काजळ मानसीच्या कानामागे लावत मानसीची दृष्टच काढतो. आता मात्र मानसीला धक्काच बसतो. तर गायत्रीला मात्र तेजसच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं बंटी सुनंदाताईंना म्हणतो, आजी, हे सगळे पैसे तुझे. आता मात्र गायत्रीला धक्काच बसतो. तर गायत्री म्हणू लागते, अंश बाळा, पूजा संपन्न झाली आहे, आपली आरतीही झाली आहे, चल तर मग रूममध्ये जाऊयात का. आता मात्र अंश काही न बोलता गायत्रीसोबत निघून जातो. तर इकडे दिनेश मात्र घाबरून गेलेला असतो. दिनेशला घाम फुटलेला असतो. तर आता तेजस नाटक करत म्हणतो, ए चला चला, अगरबत्ती पेटली, आता बॉम्ब फोडायची वेळ झाली, चला चला, दिवाळी आली. आता मात्र दिनेश खूप घाबरून गेलेला असतो, कारण तेजस हे सगळं काही दिनेशला बोलत असतो हे दिनेशला चांगलंच माहीत असतं. परंतु गायत्रीच्या येण्यामुळे दिनेश घाबरून गेलेला असतो आणि त्याला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर तेजस दिनेशला म्हणू लागतो, बोललो होतो ना, पुढ्यात सोडतोयस. आता मात्र दिनेश काहीच बोलत नाही. तर तेजस पुढे म्हणू लागतो, परंतु बरं केलेस, बंट्याला आणलेस, आता मज्जा येईल मज्जा. तर सूरज म्हणतो, मज्जा? आता तर जास्तच मजा येणार आहे, कारण आता गायत्री वहिनी भांडण करणार आहेत, आता इथे न राहणंच योग्य, असं म्हणत आता सूरज तिथून निघून जातो. सुनंदाताई आता सूरजला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सूरज मात्र काही थांबत नाही. तर त्यानंतर सुनंदाताई आता दिनेशला विचारतात, दिनेश, गायत्रीशी बोलणं झालं होतं ना तुझं. आता मात्र दिनेश शांतच होतो. दिनेश काहीच बोलत नाही आणि त्यामुळे सुनंदाताईंना दिनेशच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता गायत्री बंटीशी गोड बोलत म्हणते, अंश, अरे तू येण्यासाठी बाबांना फोन केला होतास की बाबांनीच तुला फोन केला होता. तर बंटी म्हणतो, नाही ग मम्मा, बाबांनी मला फोनच केला नव्हता, मीच बाबांना फोन केला होता आणि म्हणालो की मला न्यायला या. त्यावेळी बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, मी तुला नेण्यासाठी येतो. परंतु मम्मा, अगं तुला माहीत आहे का मी बाबांना काय सांगितलं होतं, तुम्ही जर मला न्यायला नाही आलात तर मी एकटाच इथून निघून जाईन आणि कुठल्याही बसमध्ये बसेल. तर आता गायत्री बंटीला म्हणते, परंतु मला बाबा काहीच नाही बोलला. तर बंटी म्हणतो, घाबरला असेल तो तुला. गायत्री म्हणते, तो तर मला नेहमीच घाबरतो, परंतु ही गोष्ट तर इम्पॉर्टंट होती ना, मग त्याने मला सांगायला हवी होती. बंटी म्हणतो, मी बाबाला तसं सांगितलंच होतं आणि त्यामुळे बाबा घाबरला आणि मला नेण्यासाठी हॉस्टेलमध्ये आला. तर आता अंशचं बोलणं ऐकून गायत्री हळू आवाजातच बोलते, कितीही प्रभू प्रभू केलं तरी कार्टब माझ्यावरच केलं आहे. तर त्यानंतर गायत्री बंटीला म्हणते, बरं तू आता आलायस ना, मग आता इथे शांत बसायचं, आता खोलीच्या बाहेर जायचं नाही. तर बंटी म्हणू लागतो, परंतु मम्मा, अगं दिवाळी सण आहे, मला फटाके वाजवायचे आहेत, मग मला जाऊ देत ना. तर गायत्री म्हणते, नाही, तू मला न सांगता आलायस ना, त्याचीही शिक्षा, आणि यापेक्षा मोठी शिक्षा कोणाला मिळणार माहीत आहे का. बंटी गायत्रीला म्हणतो, बाबाला. तर आता गायत्री बंटीला टाळी देत म्हणते की हो, आता या सगळ्याची जास्तीत जास्त शिक्षा तुझ्या बाबालाच मिळणार आहे. दुसरीकडे पाहायला मिळतात तात्या दिनेशला म्हणतात, दिनेश, तू आमच्याशी खोटं बोललायस. तर सुनंदाताई दिनेशला विचारतात, दिनेश, मला एक शेवटचं सांग, तुझं आणि गायत्रीचं बोलणं झालं होतं की नाही. तर आता दिनेश खरं बोलत म्हणतो, नाही. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तात्या म्हणू लागतात, म्हणजे दिनेश, तू आम्हा सगळ्यांशी खोटं बोललायस. दिनेश, तू असा का वागलायस. दिनेश म्हणतो, कारण माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तुम्ही एवढा विचार करत होता, तुम्हाला एवढी काळजी लागली होती आणि त्यात लक्ष्मीपूजन होणं खूप महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच मी खोटं बोललो. परंतु मी गायत्रीला समजावेन. त्याचवेळी आता तिथे गायत्री आलेली असते आणि दिनेशला मोठ्यानेच आवाज देते. आता मात्र दिनेश घाबरून गेलेला असतो. तर तेजस दिनेशची मस्करी करत म्हणतो, चला आता उदबत्ती तर पेटली आहे आणि आता दादाचा बॉम्ब वाजणार आहे, असं म्हणत तेजस आता दिनेशकडे पाहत असतो. तर रागानेच गायत्री तेजसकडे पाहत असते.
आता गायत्रीला दिनेशच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच गायत्री दिनेशला जाब विचारत म्हणते, दिनेश मला एक सांग, तू वंशला घेऊन इथे का आलायस? आता मात्र दिनेशला काय बोलावं काहीच कळत नसतं. गायत्री म्हणते, दिनेश मी तुला काय विचारते, तू वंशला इथे का घेऊन आलायस? आता दिनेश घाबरतच म्हणतो, गायत्री अगं बंटीचाच मला फोन आला होता. आता गायत्री चिडते आणि म्हणते, बंटी नाही, वंश नाव आहे त्याचं, वंश नावानेच हाक मारायची, तुम्ही ठेवलेल्या फालतू नावाने यापुढे हाक मारायची नाही. तर आता दिनेश म्हणतो, बरं ठीक आहे, वंशनेच मला फोन केला होता आणि तोच मला म्हणाला की बाबा तुम्हा सगळ्यांचीच मला खूप आठवण येत आहे, मला न्यायला या. आणि म्हणूनच मला वाटलं की कदाचित तो खूप बोर झाला असावा, त्याला या घरातील प्रत्येकाची आठवण येत असावी आणि म्हणूनच मी त्याला हॉस्टेलवरून इथे घेऊन आलो आहे. तर आता गायत्री चिडत म्हणते, तेच तेच तर मला नको आहे. मला न विचारता हे सगळं करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? मला तर या घरातील कुठल्याही व्यक्तीची माझ्या मुलाला आठवण आलेली चालणार नाही. खरं तर त्याने कोणाचीच आठवण काढू नये यासाठीच तर मी त्याला हॉस्टेलवर टाकलं आहे ना. मग मला न विचारता वंशला पुन्हा घरी आणण्याची हिंमतच कशी केली आहेस तू? आता मात्र दिनेश घाबरून गेलेला असतो. दिनेशला काय बोलावं काहीच कळत नसतं. दिनेशला चांगलाच घाम फुटलेला असतो. गायत्री पुढे दिनेशला म्हणू लागते, परंतु दिनेश मला एक सांग, तू त्याला इथे का घेऊन आलायस? कोणाचे संस्कार त्याच्यावर होण्यासाठी तू इथे त्याला घेऊन आलायस? तुझे संस्कार? बाबा म्हणून तू आतापर्यंत काय केलेस त्याच्यासाठी? जे काही आहे ते आतापर्यंत मीच करत आली आहे. तू कधीही काही त्याच्यासाठी केलं नाही आहेस. मग तुझा आदर्श त्याने घ्यावा असं तुला वाटत आहे का? की आजोबांचा, ज्यांनी नातवासाठी काय तर स्वतःच्या मुलासाठीही काही ठेवलेलं नाही आहे, स्वतःच्या मुलांसाठी काही नाही, जे काही होतं ते कर्जामध्ये बुडवून मोकळेही झाले आहेत. की काकाचा, ज्याला चोरीमारी करून कसं कोणाला फसवायचं हे माहीत आहे आणि तेच शिकवण्यासाठी तू त्याला घेऊन आलायस. आता मात्र तेजसला खूप राग आलेला असतो, परंतु तेजस मात्र काहीच बोलत नाही. गायत्री खूप चिडलेली असते तर तेजस शिंकण्याचं नाटक करतो आणि मानसीला म्हणतो, काही नाही, रागाची ॲलर्जी आहे मला आणि म्हणूनच थोडा त्रास झाला. आता गायत्रीचा राग अनावर होतो आणि गायत्री तेजसला शांत राहायला सांगते. तेजस मात्र काहीच बोलत नाही. त्यानंतर गायत्री आता दिनेशला म्हणू लागते, दिनेश तुला एक माहीत आहे का? मला तर एका गोष्टीचा आनंदच आहे. कारण कसं आहे ना, माझ्यासारखंच त्यानेही तुला नमवलं आहे, स्वतःच्या तालावर नाचवलं आहे. तो म्हणाला म्हणून तू त्याला घेऊन आलायस. परंतु एक लक्षात ठेव, माझा मुलगा कधीही या प्रभूंच्या घरात राहणार नाही. मी त्याला इथे राहू देणार नाही. कारण काही झालं तरी माझा मुलगा प्रभूंचा कित्ता गिरवणार नाही. आता मात्र गायत्रीचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर आता गायत्री म्हणते, मी माझ्या मुलाला तुमच्यामध्ये मिसळूही देणार नाही. तेव्हा मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटतं. सर्वजण बंटीच्या येण्याने खूप खुश असतात, परंतु गायत्रीच्या बोलण्यामुळे सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. आता त्याचवेळी मानसीच्या माहेरहून तिची आई, मामा, मामी सर्वजण तिथे आलेले असतात. आता शोभा मामी मात्र काही शांत राहत नाही. आवाज देत म्हणतात, प्रभू प्रभू आहात का घरात? तर आता सर्वजण घरात आहेत हे पाहून मामी म्हणू लागते, खरंच किती छान रांगोळी काढली आहे आणि कंदीलही खूप सुंदर आहे. असं म्हणत मामी म्हणतात, येऊ का आत? आता मात्र मानसीला धक्काच बसतो. मानसी तेजसला विचारते, राष्ट्रहित तुम्ही? तर आता तेजस म्हणतो, नाही नाही, मी कोणाला आमंत्रण वगैरे नाही दिले आहे. आता मात्र मानसीला काहीच कळत नाही. तर मामी घरात येताच म्हणते, काय हे घरामध्ये तर काहीच डेकोरेशन नाही आहे. अहो खरी सून आली आहे नवीन आणि तिची तर पहिली दिवाळी आहे आणि तर तुम्ही काहीच डेकोरेशन केलं नाही आहे. असू देत, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. खरंच बाहेरचा कंदील पाहून असं वाटते की हा कंदील घरातच बनवला आहे. आता मात्र शोभा मामी खूप बोलत असतात, परंतु सर्वच शांत असतात. आता मामा शोभा मामीला शांत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु शोभा मामी मात्र काही शांत राहायला तयार नसतात. तर शोभा मामी म्हणू लागतात, अरे वा, कंदील तर मला खूपच आवडला आहे. मला असं वाटते की हा कंदील घरातच बनवला असेल ना तुम्ही, कारण परंपरा आणि संस्कृती जपणारी लोक आहात ना तुम्ही. आता मात्र गायत्री शोभा मामीकडे रागाने पाहत असते. तर मामा शोभा मामींना सांगत असतात, शोभा शांत राहा, आपण पाहुणे आहोत. तर शोभा मामी म्हणू लागते, अहो तुम्ही गप्प बसा हो, आपण पाहुणे कुठले? अहो माझ्या भाचीचाच सासर आहे आणि ही सर्व माणसं तर आपलीच आहेत. मग आता थोडं बोललं तर काहीच हरकत नाही आणि थोडी मज्जा मस्करी तर व्हायलाच हवी ना. असं म्हणत शोभा मामी काही शांत राहायला तयार नसतात. आता शोभा मामी स्वतःहूनच घरात सर्वांना यायला सांगतात. तर मामा विचारतात, हे तू सांगत आहेस का शोभा? तर त्यानंतर शोभा मामी
गायत्रीला विचारतात सर्वजण घरात आले तर चालतील ना, परंतु गायत्री मात्र काहीच बोलत नाही. तर सुनंदाताई म्हणतात, अहो विचारताय का, घर तुमचंच आहे, या ना आतमध्ये. तर आता शोभा मामी मामांना म्हणतात, चला चला आतमध्ये घ्या ना. तर मामा म्हणतात, शोभा अगोदर तू बाहेर ये, चप्पल काढ आणि नंतरच आतमध्ये जा. तर शोभा मामी म्हणतात, अरे बापरे, मी चप्पल काढलंच नाही आहे का, घाईघाईमध्ये विसरून गेली असावी. असं म्हणत आता शोभा मामी चप्पल काढण्यासाठी बाहेर जातात आणि पुन्हा एकदा आतमध्ये येताना त्याच पहिल्या येतात. तर आता संपदाताई घरात येताच मानसीला खूप आनंद झालेला असतो. कित्येक दिवसानंतर मानसीने आपल्या आईला पाहिलेलं असतं. ती आता लगेच आईला मिठी मारते, तिचे अश्रू अनावर होतात. तर मानसी आणि संपदाताईंची कित्येक दिवसानंतर भेट झालेली असते. आता त्या मायलकींची भेट पाहून तेजसलाही खूप वाईट वाटतं. तेजसही आता संपदाताईंचे आशीर्वाद घेतो, परंतु त्याचवेळी गायत्री म्हणते, वाकले जावई बापू वाकलेत. तर आता तेजस म्हणतो, हां वाकणारच, कारण लहान मोठ्यांचा मान राखणं, लहान मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हे माझ्या संस्कारात आहे. खरं तर हे माझ्या घरच्यांनी मला दिलेले संस्कार आहेत. आणि वडीलधाऱ्यांचा मान तर राखावाच लागतो, परंतु तुम्हाला मोकाट सोडलं वाटतं, याविषयी आपण नंतर बोलू. असं म्हणत आता तेजस सर्वांना नमस्कार करतो. तर आता सुनंदाताई सर्वांना म्हणतात, या ना संपदाताई या. असं म्हणत आता सर्वांचं सुनंदाताई स्वागत करतात. शोभा मामी आतमध्ये येताच त्या प्रत्येक वस्तू बघू लागतात आणि म्हणू लागतात, अरे वा, यामध्ये तर बदल झालाय, याची कवरही बदलली आहेत आणि पडदेही चेंज केले आहेत. म्हणजे बाहेर नाही बदल केला तरी आतमधून बदल झालाच आहे. आता मामा शोभा मामींना विचारतात, परंतु तू कधी बदलणार आहेस. आता मात्र शोभा मामी रागानेच मामांकडे पाहत असतात. तर त्यानंतर शोभा मामी म्हणतात, अरे पडदे पण चेंज झालेत, वा वा, खरंच खूप छान. असं म्हणत आता शोभा मामी मात्र शांत राहायला काही तयारच नसतात. आता सर्वजण त्यांना शांत राहायला सांगत असतात, परंतु त्या काही शांत राहत नसतात. शोभा मामी पुढे म्हणू लागतात, अरे वा, खरंच खूप छान झालं आहे, सगळंच काही नवीन आहे, पडदे नवीन, इथे प्रत्येक वस्तू नवीन दिसत आहे आणि सुनही नवीन. आता मात्र सर्वांनाच शोभा मामीच्या बोलण्याचा खूप राग येत असतो, परंतु शोभा मामींना कितीही काही सांगितलं तरी शोभा मामी मात्र काही शांत राहत नसतात. तर आता विनीत म्हणू लागतो, अगं आई जरा शांत राहशील का, अगं आपण सर्वजण इथे आलो आहोत, आत्याही इथे आली आहे आणि आत्याला तर मानसीशी बोलायचंही असेल, मग जरा त्यांना दोघांना बोलू तरी दे. तर आता संपदाताई मानसीला विचारतात, मनू बाळा कशी आहेस तू. तर मानसी म्हणू लागते, आई मी अगदी ठीक आहे, तू माझी काळजी करू नकोस. तर त्याचवेळी आता गायत्री म्हणू लागते, अच्छा म्हणजे इथे रितसर आमंत्रण केलं होतं तर येण्यासाठी आणि म्हणूनच हे सर्वजण इथे आले आहेत. तर आता शोभा मामी म्हणू लागतात, म्हणजे तुम्हाला काही माहीतच नव्हतं का. अहो आम्हाला आमंत्रण गेलं होतं आणि म्हणूनच तर आम्ही आलो आहोत. आता मात्र गायत्रीला खूप राग आलेला असतो. गायत्री म्हणू लागते, सासूबाई अहो तुम्ही मला सांगायचं तरी होतं, तुम्ही तर मला काहीच सांगितलं नाही आणि तुम्ही जर मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला अडवलं असतं का. अहो असं मी का करेन. अहो मी घरात नाही म्हणजे मी कुठेतरी गेले आहे, आता परत येईन की नाही असा विचार करत तुम्ही रीतसर सर्व पाहुण्यांना बोलून कौटुंबिक कार्यक्रमाला सुरुवातही केली. आता मात्र सुनंदाताई काहीच बोलत नसतात. तर गायत्री म्हणू लागते, सासूबाई अहो काय झालंय, मला बोलायचं तरी होतं. सुनंदाताई म्हणू लागतात, दिवाळीचा सण होता म्हणून मी त्यांना, असं म्हणत सुनंदाताई शांतच होतात. तर त्याचवेळी संपदाताई म्हणतात, मी दिवाळीचा फराळ आणला होता. असं म्हणत आता संपदाताई फराळ देण्यासाठी पुढे येतात, परंतु त्याचवेळी गायत्री म्हणते, थांबा. असं म्हणत गायत्री त्यांना थांबवते आणि म्हणू लागते, अहो तुम्ही फराळ आणला आहे, मग आमच्याही घरच्या रीतीभाती आम्हाला पूर्ण करायलाच हव्यात ना. असं म्हणत आता गायत्री सुनंदाताईंना म्हणते, सासूबाई एक साडी घेऊन याल का. तर आता संपदाताई म्हणतात, नाही नाही त्याची काहीच गरज नाही. तर आता गायत्री म्हणू लागते, असं कसं. अहो त्याची गरज नाही असं कसं होईल. कसं आहे ना, आमच्या घरी दिवाळ सणाला आलात मग रीतीभाती तर पूर्ण करायलाच हव्यात आणि शेवटी प्रभूंच्या घरची रीत आहे ती तर पूर्ण करावीच लागेल ना. तर त्याचवेळी पुन्हा एकदा आता गायत्री सुनंदाताईंना आवाज देते आणि म्हणते, सासूबाई. तर आता सुनंदाताई साडी घेऊन येतात. तर गायत्री म्हणू लागते, कसं आहे ना, मानसीचे वडील गेल्यापासून तुमच्या अंगावर कोणी कपडाही घातला नसेल ना. आता मात्र संपदाताई शांतच असतात. तर आता गायत्री म्हणू लागते, परंतु कसं आहे ना, तुम्ही एवढ्या दिवाळ सणाला आला आहात आणि प्रभूंच्या घरून तुम्हाला रिकामी हातानं पाठवणं आम्हालाही योग्य वाटत नाही आणि म्हणूनच हे तुमच्यासाठी. असं म्हणत आता गायत्री त्यांच्या अंगावर साडी फेकून देते. आता मात्र मानसीला आणि घरातील सर्वांनाच गायत्रीच्या वागण्याचा राग आलेला असतो. सर्वांनाच धक्का बसतो. तर मानसी लगेच ती साडी आपल्या हातात घेते. तर तेजस म्हणू लागतो, वहिनी ही काय पद्धत आहे, आलेल्या पाहुण्याशी असं वागण्याची पद्धत या प्रभू घरामध्ये नाही आहे आणि तुम्ही असं वागूही शकत नाही. तुम्ही
तुम्ही जे काही वागला ते चुकीचं आहे. आता मात्र मानसीच्या आईला खूप वाईट वाटतं. त्यांचे अश्रू अनावर होतात. तर गायत्री म्हणू लागते, काय चुकीचं वागली आहे मी? जसं वागायला हवं तसंच तर वागली आहे. तर आता तेजस म्हणतो, वहिनी बस झालं. आता यापुढे तुम्ही असं वागू शकत नाही. तुमची ही मनमानी मी सहन करू शकत नाही. अहो तुम्ही मानसीच्या आईशी असं वागू शकत नाही. आता मात्र कोणी काहीच बोलत नाही, कारण सर्वजण गायत्रीला घाबरून शांतच असतात. तर तेजस त्यांना म्हणू लागतो, हे सगळं काही वहिनी तुम्ही मुद्दाम करताय ना? अहो ते एवढ्या चांगल्या मनाने आपल्या घरी आले आहेत. त्यांचं जर स्वागत करता येत नसेल ना तर शांत राहा. परंतु त्याचवेळी आता तिथे वंश येतो आणि म्हणू लागतो, मम्मा. आता त्यामुळे गायत्रीला काहीच बोलता येत नाही. तर आता वंश म्हणू लागतो, आजी या कोण आहेत? तर आता सुनंदाताई म्हणू लागतात, तुझ्या काकीच्या आई आहेत. तर आता संपदाताई लगेच बंटीला जवळ घेतात आणि म्हणू लागतात, कसा आहेस बाळा? तर बंटी म्हणू लागतो, मी खूप छान आहे. तुम्ही कशा आहात? असं म्हणत बंटी त्यांच्याशी खूप छान वागत असतो. तर त्यानंतर बंटी म्हणू लागतो, काकू खरंच किती छान जेवण बनवते, किल्लंही छान बनवते, सगळंच काही खूप छान करत असते. तर आता तेजस म्हणतो, कसं आहे ना, शेवटी आईचे संस्कार आहेत ते. आईने जर एवढे चांगले संस्कार दिले तर त्या करणारच आणि त्यासाठी संस्कारांची गरज असते. असं म्हणत आता तेजसने गायत्रीला चांगलाच टोमणा मारलेला असतो. परंतु आता गायत्री मात्र काहीच बोलत नाही, कारण वंशा पुढे गायत्री काहीच बोलत नसते. त्यानंतर वंश म्हणतो, काकू अगं तुझ्या आईची तर ओळख झालीच आहे, परंतु बाकी कोणाची ओळख तू करूनच दिली नाही आहेस. तर आता मानसी सर्वांची ओळख करून देते. तर आता तेजस म्हणू लागतो, बंट्या झाली ना ओळख, मग आता ये बरं इकडे. तर बंटी म्हणतो, परंतु माझी तर ओळख तुम्ही कोणीच करून दिली नाही. बरं ठीक आहे, माझी ओळख मीच करून देतो. तर म्हणत आता वंश आपली ओळख करून देत म्हणतो, मी वंश, दिनेश, प्रभाकर, भास्कर, दिनकर, प्रभू. आता मात्र सर्वजण वंशचं कौतुक करू लागतात. तर आता मामी म्हणू लागतात, अगदी प्रभू सोबत आहे. आता मात्र गायत्री रागानेच पाहते. तर आता मामी लगेच विषय बदलत म्हणतात, म्हणजे अगदी आईवरच केला आहे. आता मात्र सर्वजण हसू लागतात. तर त्यानंतर मामी आपल्या मुलाची ओळख करून देत म्हणतात, हा माझा मुलगा विनीत, तुझ्या आईला कामावर घेऊन जातो तो हाच आहे, त्याची गाडी आहे स्वतःची. तर गायत्री म्हणू लागते, तुम्ही असे अचानकच इथे आलात? तर आता शोभा मामी म्हणू लागतात, कसं आहे ना, तुमच्या घरात लक्ष्मी पाणी भरते, परंतु आमच्या घरात भरत नाही ना, म्हणून म्हटलं की आशीर्वाद घ्यावा. असं म्हणत शोभा मामी आता गायत्रींना विचारतात, काय झालं, आम्ही आलेलं आवडलं नाही आहे का तुम्हाला? आता मात्र गायत्री म्हणते, नाही नाही असं काही नाही, परंतु तुम्ही आलात हेच तर माझ्यासाठी आश्चर्य आहे. सहजासहजी कोणी लक्ष्मीपूजनाला बाहेर पडत नाही ना, म्हणून विचारलं. तर शोभा मामी म्हणतात, तेच तर मी तुम्हाला आताच म्हणाले ना, तुमच्या घरच्या लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी आले. आता मात्र गायत्री शांतच होते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, संपदाताई आणि निधी तिथून निघून जात असतात. तर त्याचवेळी तेजस तिथे येतो आणि म्हणू लागतो, आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तर आता संपदाताई म्हणू लागतात, काय झालंय? तर तेजस म्हणू लागतो, ज्यावेळी मी पहिल्यांदा संपतरावांना भेटलो होतो त्यावेळी त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. असं म्हणत तेजस घडलेला सर्व प्रकार आता संपदाताईंना सांगू लागतो. आता मात्र संपदाताईंना धक्काच बसतो. आता नक्की तेजसने संपदाताईंना काय सांगितलं असावं हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.